नमस्कार मित्रांनो, सातारची मार्क्सवाली ताई या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मंडळी, आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जिने माणुसकीला काळिमा फासला आहे. ही कथा आहे उच्च शिक्षित भारतीय महिलेची आहे, जी डॉक्टर असूनही एका क्रूर कृत्यामुळे आज जेलमध्ये आहे. मित्रांनो, नेमकं काय घडलं ते आता सांगायला सुरुवात करते. नेहा गुप्ता, जी अमेरिकेत मुलांची डॉक्टर म्हणून काम करत होती, तिने आपल्या 4 वर्षाच्या निष्पाप मुलीची म्हणजे आर्याची हत्या केली. ही घटना केवळ एका हत्येची नाही, तर ती एका आईच्या सुडाची आणि विकृत मानसिकतेची पराकाष्ठा आहे. नेहा आणि तिचा पती सौरभ यांच्यात घटस्फोटाचा वाद सुरू होता. जेव्हा न्यायालयाने मुलीचा ताबा पतीला देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा नेहाच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली. तिला वाटले की जर मुलगी मला मिळणार नसेल तर ती पतीलाही मिळू नये. मित्रांनो, नेहा गुप्ता ही दिल्लीची रहिवासी असून व्यवसायाने ती मुलांची डॉक्टर होती. 2013 मध्ये ती न्यूयॉर्कला गेली आणि तिथे तिची ओळख सौरभ तलाटी नावाच्या भारतीय डॉक्टरशी झाली. दोघांनी 2019 मध्ये लग्न केले आणि ओक्लाहोमामध्ये स्थायिक झाले. 2021 मध्ये त्यांना मुलगी झाली, नाव आर्या. पण लग्नानंतर काही काळातच त्यांच्यात वाद सुरू झाले आणि सौरभने घटस्फोटासाठी अर्ज केला. नेहाने त्याच्यावर कौटुंबिक हिंसेचे खोटे आरोप केले होते. न्यायालयाने तपासाअंती नेहाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले आणि तिचा डॉक्टरकीचा परवाना रद्द केला. तसेच मुलीचा ताबा पती सौरभला देण्याचा निर्णय घेतला. आपल्यापासून मुलगी हिरावली जाईल आणि पतीला तिचे सुख मिळेल, या द्वेषापोटी नेहाने आपल्या मुलीला संपवण्याचा कट रचला. मित्रांनो, गुन्ह्याची तारीख ती रात्र 26-27 जून 2025. नेहा आर्याला सुट्टीच्या बहाण्याने फ्लोरिडेला घेऊन गेली. तिथे तिने एका हॉटेलमध्ये आर्याची गळा दाबून हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी तिने मुलीचा मृतदेह स्विमिंग पूलमध्ये फेकून दिला आणि पोलिसांना फोन करून नाटक केले की मुलगी चुकून पाण्यात पडली आणि मला पोहता येत नसल्याने मी तिला वाचवू शकले नाही. मित्रांनो, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. मुलीच्या फुफ्फुसात किंवा पोटात पाणी आढळले नाही. जर मुलगी बुडून मेली असती तर शरीरात पाणी असायला हवे होते. रिपोर्टनुसार तिचा मृत्यू गळा दाबल्यामुळे म्हणजे दम कोंडल्यामुळे झाला होता. मित्रांनो, खोटा बचाव. नेहाने दावा केला होता की तिने मुलीला रात्री जेवण दिले होते, पण तिच्या पोटात अन्नाचा अंशही नव्हता. नेहाने स्वतःला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण CCTV फुटेज आणि वैद्यकीय पुराव्यामुळे तिचे पितळ उघडे पडले. जुलै 2025 मध्ये अमेरिकन पोलिसांनी तिला अटक केली. मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर एका डॉक्टर आईने आपल्या पतीवरचा सूड घेण्यासाठी स्वतःच्या काळजाच्या तुकड्याचा बळी दिला. सध्या ती अमेरिकेतील तुरुंगात असून तिला कडक शिक्षेच्या प्रतीक्षेत सर्वजण आहेत. मित्रांनो, या घटनेतून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात आपण शिक्षणाला महत्त्व देतो, पण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. नेहा डॉक्टर होती, सुशिक्षित होती, पण तिचा राग आणि अहंकाराने तिला इतकं आंधळं केलं की तिला स्वतःच्या पोटच्या गोळ्याचीही माया उरली नाही. आयुष्यात चढ उतार येतात, पण त्याचा राग निष्पाप मुलांवर काढणं ही सर्वात मोठी विकृती आहे. जर एखादी व्यक्ती मानसिक तणावात असेल तर वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे. लोक काय म्हणतील या विचारापेक्षा आपलं कुटुंब कसं टिकेल हा विचार महत्त्वाचा आहे. पत्नीच्या वादात मुलांना ढाल बनवलं किंवा त्यांना वस्तू समजून त्याचा ताबा मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणं हे चुकीचं आहे. मुलांचं भविष्य हे पालकांच्या समंजसपणावर अवलंबून असतं. शिक्षण केवळ पदव्या मिळवण्यासाठी नसावं, तर ते आपल्यात माणुसकी आणि संयम निर्माण करण्यासाठी असावं. ही घटना आपल्याला हेच सांगते की जर मनात प्रेमाची जागा द्वेषाने घेतली तर एक आईसुद्धा काळाचं रूप घेऊ शकते. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण आणि डोळे उघडवणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या सातारची मार्क्सवाली ताई चॅनलला सबस्क्राईब करा. सुरक्षित राहा आणि एकमेकांची काळजी घ्या. धन्यवाद.